नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने महिलेच्या छातीकडे पाहणे हा गुन्हा नाही असे म्हटले आहे. ही हेडलाईन पाहिल्यानंतर अनेक लोक आश्चर्यचकित झाले. काही लोकांनी या निर्णयावर टीका केली, तर काहींनी याचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट आणि रील्स बनवायला सुरुवात केली. पण खरंच न्यायालयाने असे म्हटले आहे का, की सोशल मीडियावर पुन्हा एकदा अर्धवट माहिती पसरवली जात आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ही केस नेमकी काय होती, कोर्टाने नेमके काय म्हटले, यामध्ये कोणता कायदा लागू होता आणि या निर्णयाचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे इंद्रजित सोनवणे आणि तुम्ही पाहताय लॉ विथ इंद्रजित हा माझा यूट्यूब चॅनल. ही केस एका खासगी कंपनीमधील महिला कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील होती. महिलेने असा आरोप केला की आरोपी व्यक्ती तिच्याशी बोलताना योग्य पद्धतीने तिच्या डोळ्यांकडे न पाहता वारंवार तिच्या छातीकडे पाहत होता. यामुळे तिला अस्वस्थ वाटत होते आणि मानसिक त्रास होत होता. महिलेच्या मते हे वर्तन अत्यंत चुकीचे आणि अपमानास्पद होते. त्यानंतर या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या म्हणजेच IPCच्या कलम 354C अंतर्गत गुन्हा दाखल केला. आता येथे सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे, कारण या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू म्हणजेच IPC सेक्शन 354C हा आहे. IPC कलम 354C वोयरिझम असे म्हणतात. मराठीत सांगायचे झाले तर एखाद्या महिलेच्या खासगी क्षणांमध्ये तिच्याकडे चोरून पाहणे किंवा तिचे फोटो अथवा व्हिडिओ काढणे. या कायद्याचा मुख्य उद्देश महिलेच्या प्रायव्हसीचे संरक्षण करणे हा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या चेंजिंग रूम मध्ये हिडन कॅमेरा लावणे, बाथरूम मध्ये चोरून पाहणे, महिलांचे प्रायव्हेट मुवमेंट रेकॉर्ड करणे किंवा परवानगीशिवाय असे फोटो किंवा व्हिडिओ पसरवणे. अशा प्रकरणाच्या घटनांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा आणि हा सेक्शन तयार करण्यात आला आहे. म्हणजेच सेक्शन 354C लागू होण्यासाठी काही आवश्यक गोष्टी असतात. महिला प्रायव्हेट ऍक्ट मध्ये असणे गरजेचे आहे, प्रायव्हसीची अपेक्षा असणे गरजेचे आहे आणि आरोपीने चोरून पाहणे किंवा रेकॉर्डिंग करणे हे गरजेचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर असे निरीक्षण नोंदवले की या केसमध्ये महिला कोणत्याही प्रायव्हेट ऍक्ट मध्ये नव्हती. ही घटना ऑफिसमध्ये घडली होती. तसेच आरोपीने कोणताही हिडन कॅमेरा वापरलेला नव्हता, कोणतेही रेकॉर्डिंग नव्हते आणि चोरून सर्वेलन्स सुद्धा नव्हते. त्यामुळे न्यायालयाने म्हटले हे वर्तन नैतिकदृष्ट्या चुकीचे असू शकते, महिलेला अस्वस्थ करणारे असू शकते, परंतु IPC सेक्शन 354C मधील वोयरिझम या गुन्ह्याची कायदेशीर व्याख्या या घटनेला लागू होत नाही. म्हणून न्यायालयाने त्या स्पेसिफिक सेक्शन अंतर्गत दाखल केलेली FIR रद्द केली. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. कोर्टाने आरोपीचे वर्तन योग्य आहे असे कुठेही म्हटलेले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून महिलांकडे पाहणे आता लीगल झाले अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या. प्रत्यक्षात न्यायालयाने एवढेच सांगितले की या स्पेसिफिक प्रकरणात IPC सेक्शन 354C लागू होत नाही. याचा अर्थ असा नाही की महिलांना अस्वस्थ करणारे वर्तन कायदेशीर झाले आहे. अशा प्रकारच्या वर्तनावर इतर कायदे लागू होऊ शकतात. उदाहरणार्थ, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट अंतर्गत चौकशी होऊ शकते, कंपनी डिसिप्लिनरी ऍक्शन घेऊ शकते, वर्कप्लेस हॅरेसमेंट म्हणून कारवाई होऊ शकते. परिस्थितीनुसार IPC मधील इतर सेक्शन सुद्धा लागू होऊ शकतात. म्हणजेच प्रत्येक चुकीचे वर्तन हे 354C अंतर्गत गुन्हा नसले तरी ते इतर कायद्यानुसार चुकीचे ठरू शकते. या प्रकरणातून एक महत्वाचा संदेश मिळतो. कायद्यामध्ये प्रत्येक गुन्ह्याची स्पेसिफिक डेफिनेशन असते. नैतिकदृष्ट्या चुकीचे असलेले प्रत्येक वर्तन नेहमी त्याच स्पेसिफिक सेक्शन अंतर्गत गुन्हा ठरेलच असे नाही. आणि म्हणूनच सोशल मीडियावर येणाऱ्या अर्धवट हेडलाईन्सवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी संपूर्ण निर्णय समजून घेणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात अनेकदा बातम्यांचे सेन्सेशनल हेडलाईन्स तयार केले जातात. लोक पूर्ण माहिती न वाचता निष्कर्ष काढतात, परंतु कायद्यामध्ये प्रत्येक शब्द आणि प्रत्येक डेफिनेशन खूप महत्वाचे असते. शेवटी प्रश्न असा उरतो, महिलांच्या सुरक्षिततेसाठी सध्याचे कायदे पुरेसे आहेत का, की अशा घटनांसाठी नवीन आणि अधिक स्पष्ट कायद्यांची गरज आहे? याबद्दल तुमचे मत काय आहे
ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या लॉ विथ इंद्रजित या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.